महायुतीच्या या घवघवीत यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदारांचे आभार मानलेत। लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच नगरपालिका निवडणुकीतही महायुतीला यश मिळाल्याचं शिंदेंनी म्हटलंय। यावेळी शिंदेंनी सर्व लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीसांचंही अभिनंदन केलंय। सोबतच आगामी महापालिका निवडणुकीतही महायुती असंच घवघवीत यश प्राप्त करेल असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर 1चा पक्ष म्हणून त्यांना यश मिळालं आहे आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर 2 च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे। शिवसेना आणि धनुष्यबाण अगदी घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या छोट्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे। त्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो। बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे। बारामती नगरपालिकेच्या 41 पैकी 35 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत मोठा धक्का बसलाय। पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलंय। बारामती नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून तिथे कोण बाजी मारणार याची मोठी उत्सुकता होती। याआधी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव करत सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या। त्यानंतर विधानसभेलाही बारामतीत अजित पवार विरुद्ध पुतण्या योगेंद्र पवार अशी लढत झाली होती। त्यामध्ये अजित पवारांनी विजय मिळवत गड राखलेला होता। या दोन्ही निवडणुकीनंतर नगरपालिका निवडणुकीतही दोन्ही पवारांमध्ये लढत रंगली आहे, मात्र त्यामध्ये अजित पवारांनी निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे। दरम्यान अजित पवारांनी या निकालावर समाधान व्यक्त केलं असून आणखी जोमानं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मी कमीच जागा लढवले होते ना, त्याच्या संदर्भामध्ये मला त्याच्यात वेळ त्या ठिकाणी कमी मिळाला, तरी देखील आम्ही जेवढ्या काही जास्तीत जास्त प्रचाराच्या निमित्तानं जातील, तुम्ही तर बघत होता मी तर दररोज 7 सभा घेत होतो, माझे इतर सहकारी पण सभा घेत होते। आम्ही त्याच्या संदर्भामध्ये आम्हीच समाधानी आहोत। मी मगाशी प्रेस नोट पण काढलेली आहे, ट्विट पण केलेलं आहे, त्याच्यातनं आम्ही कार्यकर्ता पण आमचा समाधानी आहे। आत्ता इथं पण अनेक जण एकमेकाला पेढे वाटत होते, पण अजून आम्हाला काम करणं गरजेचं आहे। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यासंदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी नेमकं काय उत्तर दिले ते देखील पाहूया। जरा धीर धर, घाई करू नको। रोज आपल्याला बातम्या द्यायच्यात ना, 24 तास आपले चॅनल चालले पाहिजे ना बाबा। आता काय करतो त्यात गारठा आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निकालांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी चंद्रपुरातील भाजपच्या निराशाजनक कामगिरीवरून माजी मंत्री आणि नेते सुधीर मुनगंटीवारांनी घरचा आहेर दिलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगर परिषदांपैकी 7 नगर परिषदांवर काँग्रेसनं नगराध्यक्षपद खेचून आणलंय आणि यावरूनच चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या हाराकिरीमुळे पारा चढलेल्या मुनगंटीवारांनी थेट पक्ष नेतृत्वावरच संताप व्यक्त केलाय। जिल्ह्यामध्ये प्रवेश देताना जिल्हा अध्यक्ष असतील किंवा मी इतकी वर्ष काम करतो, कोणतीही चर्चा न करता प्रवेश दिला जातो आणि त्याच्यातून नवीन गट उभे केले जातात। तर माझं व्यक्तिगत मत होतं की पक्षाने विचारपूर्वक दिलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतरही संघाच्या विविध कार्यक्रमाला विरोध करणारे हे जर पक्ष नेतृत्वांच्या मांडीला मांडी लावून बसतात, तर सामान्य कार्यकर्त्यांना याबद्दल निश्चितपणे खेद आणि खंत वाटते। पक्ष नेतृत्वाने गटबाजीला पोषक असं वातावरण दुर्दैवाने निर्माण केलं आणि नंबर 2 या 4 जिल्ह्यांमध्ये मतदारांचा जो विकासावरचा विश्वास होता त्याबद्दल त्यांच्या मनात शंका येईल असे निर्णय केले। आता ज्यांनी निर्णय केले असतील या बाबतीत त्यांनी समजून घेतलं पाहिजे, कारण निर्णय कोण करतो हे समजायला मार्ग नाही।
तर मुनगंटीवारांनी व्यक्त केलेल्या खदखदीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुनगंटीवार यांना महापालिकेत पूर्ण शक्ती देऊन चंद्रपूर महापालिका जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे, पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू. दरम्यान चंद्रपुरात भाजप नेत्यांना पराभूतच करायचं होतं आणि त्या पद्धतीनंच मशीन वापरलं गेलं अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. चंद्रपूरला सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत. चंद्रपूरला काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे नेत्रदीपक आहे. ते तुमच्या पक्षांतर्गत गडबड्या काय हा तुमचा अंतर्गत प्रश्न, पण काँग्रेस जिंकली आणि भारतीय जनता पक्ष पराभूत झाला आणि जिथे भाजपच्या नेत्यांना पराभूत करायचंच होतं तिथे बरोबर त्यांना पराभूत करण्यात आलेलं आहे. म्हणजे मशीन त्या पद्धतीने वापरल्या गेल्या. म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील किंवा अन्य कोणी असतील, सगळे काटे अशा पद्धतीनं दूर केले. सांगली जिल्ह्याच्या तासगाव नगर परिषद निवडणुकीत माजी खासदार संजय काका पाटील यांनी बाजी मारली आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत स्वाभिमानी विकास आघाडीनं तासगाव नगर परिषदेवर विजय मिळवलाय. तर विजयानं त्यांनी आमदार रोहित पाटलांना धक्का दिलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता. मोठं कमबॅक संजय काकांनी केलेलं आहे. एक तर काका खूप अभिनंदन. काय सांगाल तासगावच्या जनतेनं तुम्हाला पुन्हा विजयाचं कौतुक? तासगावच्या मतदार बंधू भगिनींचं, जनतेचं मनापासून मी ऋण व्यक्त करतो. हा विजय निश्चितपणानं, विनम्रपणानं आम्ही घेऊन तिसऱ्यांदा या नगरपालिकेची सत्ता लोकांनी आपणाला सोपवली. अपप्रचाराला बळी न पडता लोक साहसानं धाडसानं उभं राहिली. खोटेनाटे आरोप आणि सहानुभूती निर्माण करणं आणि कोणतरी गुंड असं लोकांच्या पुढे चित्र उभा करणं, धाडशी असणं हा काही गुन्हा नव्हे. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणं हा काही गुन्हा नव्हे. पण आमच्या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष ते षडयंत्र चालू होतं. आम्ही ठरवलं लोकसभेला आणि विधानसभेला आपल्याला अपयश आलं. ते अपयश आम्ही विनम्रपणानं स्वीकारून पुन्हा नगरपालिकेच्या इलेक्शनला आम्ही कुठलाही पक्ष, कुठलंही चिन्ह, कुठलीही सत्ता, कुठलाही नेता, एखादी संस्था असं कुठलंही नसताना आम्हाला आघाडी मिळायला सुद्धा अडचण झाली. कारण आमचं रजिस्ट्रेशन अजून झालेलं नव्हतं आमच्या आघाडीचं. काही मोठ्या लोकांच्याकडे आघाड्या होत्या, त्यांना आम्ही विचारलं. ते म्हणले आम्हाला जरा त्रास होईल, नको आमची घ्यायला. आम्ही ती विनम्रपणानं स्वीकारली आणि निलेश सोगडींची पोलूसची आघाडी इथं आणली आणि त्या आघाडीच्या माध्यमातून शेवटचे 4च दिवस आम्हाला चिन्ह पोचवायला मिळालं. तरी सुद्धा थेट नगराध्यक्ष आणि 13ची संख्या ही आपणाला या लोकांनी दिली. थोडंसं पक्षचिन्ह असतं तर अजून आपल्याला 5 ते 6 उमेदवार आपले निवडून आले असते आणि ते चांगलं यश आलं असतं. सोलापुरातील अकलूज नगरपालिकेत भाजपचा पराभव करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं विजय मिळवला. यावेळी विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी पाहायला मिळाली. घायल हू इसलिए घातक हू असा डायलॉग मारत धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपच्या जयकुमार गोरेंवर निशाणा साधलाय. काल नगर परिषद निवडणुकीचा निकाल आला आणि यावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीका टिप्पणीवर आमदार गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिलंय. विरोधी पक्षांना 2 अंकी जागेचा आकडा देखील गाठता आला नाही. त्यांनी भाजपची मापं काढू नयेत. मवियापेक्षाही अपक्ष आघाड्यांना जास्त जागा मिळाल्यात असं म्हणत पडळकरांनी मवियावर निशाणा साधला आहे. भाजपच्या 127 मधला शेवटचा आकडाच इतक्यापर्यंत तुम्ही राहिलाय. म्हणजे 7, 8, 9 शेवटचा आकडा किती 9 पर्यंत असू शकतो. म्हणजे आज तुमची क्षमता इतकी राहिली आहे, तुम्ही मापं काढताय भाजपचे. असं करू नका. तुमच्यापेक्षा इतर लोक 18 म्हणजे तुमच्या दोघांची बेरीज करून पण जे अपक्ष आघाड्या आहेत त्या तुमच्यापेक्षा जास्त आलेत निवडून.
बुलढाण्यातल्या सिंदखेड राजामध्ये सर्वात कमी वयाचा तरुण नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये विजयी झालाय. अवघ्या 21व्या वर्षी सौरभ तायडे नगराध्यक्ष झालाय. रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण सौरभनं घेतलंय. प्रस्तावित उमेदवारानं ऐनवेळी पक्ष बदलल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सौरभवर विश्वास ठेवून त्याला उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेसह राष्ट्रवादीमध्ये लढत झाली. तर खूप आनंद होतोय की बाबा इतका नवीन चेहरा, समजा नवीन तरुणाला इतकं मोठं पदभार संधी दिली, त्याचं अगदी छान वाटतंय. समजा जसं मला अनुभव मिळत राहील, जे नवीन युवकाला जेवढं समजतं तेवढं मला नाही वाटत की जुन्या लोकांना अनुभव राहतो, पण नवीन पिढीला जे पुढचं यंग जनरेशनला भविष्यात काय करायचंय ते मला असं वाटतं की अनुभवी लोकांपेक्षा त्यांना जास्त त्याच्यामध्ये हे होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.